दोन्ही कॅप्टन याच ठिकाणी चेंडू चॉईस करायचे आहेत. तुम्ही जर चेंडू जरा लगेच चॉईस केला नाही तर जो कमिटी तुम्हाला चेंडू देईल त्या चेंडूवर तुम्हाला मात्र खेळावा लागेल. तर पहिला षटक सुफियान शेख आणि आता मात्र या ठिकाणी आदित्य स्पट पडगे सुद्धा संघ पूर्णपणे सज्ज होतोय. इथे मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले मात्र पहिला चेंडू मात्र परफॉर्म डिलिव्हरी काय वेगवान चेंडूची फेकी पाहायला मिळतो आणि या चेंडूवर राजन पाटील मात्र पूर्णपणे बीट होतोय. अशाच प्रकारे सुरुवात धनेची लावून कुकची संघाने सुद्धा मात्र पहिल्या ओव्हरमध्ये केली होती राज पाटीलने. पहिला डॉट चेंडू होता परंतु त्यानंतर पलटवार केला फलंदाजाने आणि इथे मात्र बेस्ट टायमिंग पटका चेंडू हा बेत छत्रशेख मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अवकाशाच्या बाहेर जाऊन मात्र चेंडू सेफ प्लॅन होतोय. जोपर्यंत चेंडू मात्र उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र पूर्ण गेला. छत्रशेख आहेत शॉट फायनलिंगला मात्र सोहेल सुद्धा मात्र या मॅचमध्ये तुम्ही इन पाहता भरपूर कालावधीनंतर मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतोय सोहेलला. इथे मात्र ठिकाणी शुभागमन होतोय दापडे गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि विद्यमान सरपंच सन्माननीय संभाजी लक्ष्मण पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. फलंदाजाने मान्यवरचं स्वागत केलंय या षटकाराने. थँक्यू थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय सरपंच साहेबांच्या संमतीला पहिल्या तर सन्माननीय अनिलजी पाटील सुद्धा इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. उद्योजक आहेत दापडे गावचे आणि त्यांचा संघ मात्र या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये आहे. नक्कीच मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या प्रकारची सुरुवात धनेशी लोक कुक्षी संघाच्या अगेन्स्ट राजन पाटीलने केली होती पहिल्या चेंडूवर त्याला नक्कीच गोलंदाजाने बीट केलं होतं परंतु त्यानंतर फलंदाजांवर त्याने पलटवार केला आणि तसंच प्रकारचा खेळ या ओव्हरमध्ये सुद्धा तुम्ही पाहता. पहिल्या चेंडू निर्धाव आला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावा आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार. सुप्यान पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो इथे मात्र मिडॉपच्या डोक्यावर खेळायचं होतं परंतु मिस टायमिंग फटका पाल आपला चेंडू हवेत गेला आणि मात्र जयेश भगतने मात्र अतिशय चांगल्या प्रकारे हा झेल टेपला मैदानाच्या आतमध्ये लागतोय वीर तानाजी दापोडे संघाला. हा पहिला धक्का. ज्ञानेश्वर म्हात्रे हायवे दिवेचे उद्योजक आहेत ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या माध्यमातून पाहिलं तर भरपूर मान्यवरांनी इथे मात्र उपस्थिती दाखवली आणि हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. ज्या ज्यावेळी एम डी यांच्या माध्यमातून स्पर्धा साकारली जाते. वेलकम पापा मुखरी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे. आज पापा मुखरी यांचा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र चांगला फॉर्म आहे. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका हर्षद चौधरी मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. वाडी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ललित अगिले चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू गेला निघून सीमेरीच्या पलीकडे 4 धावांसाठी हा येतोय चौकार. जी इनिंग पहिल्या मॅच मध्ये सोडली होती तिथून मात्र सुरुवात केली जाते हर्षद चौधरीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूला मात्र तो सामोरा गेला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र सावकाराने आपलं स्वतःच खातं उघडलं. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना इथे मात्र पाहायला मिळतं ती म्हणजे 12. नवीन फलंदाज प्रितेश पाटील येतोय. इथे मात्र डाबा स्टिकवर चेंडूच्या पैकी हुक केला जातोय आणि पाठवला चेंडूला फाईन लेगच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी हा येतोय चौकार.
षटकार आणि चौकारामध्येच मात्र हे फलंदाज डील करताना तुम्ही पाहता काय जबरदस्त बॅटिंग हर्षद चौधरी आज पूर्ण दिवसभरामध्ये इथे मात्र सादर करतो. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण 16 धावा सुप्यान शेखने पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. एक गडी ते नक्कीच बाद केला, परंतु धावा त्याने भरपूर खर्च केल्या. 76 लगेच सजवायचा आहे. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज आतिश. पहिल्या मॅचमध्ये काही कारणास्तव आतिश मात्र इनमध्ये नव्हता, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र त्याचा समाविष्ट करणं पाहूया कुठपर्यंत इथे मात्र चांगलं ठरेल. आदित्य स्पर्ट पडगा संघाचा आपण विचार केला तर यापुढील होणारा सामना कबीर स्पोर्ट खानिवली विरुद्ध जय हरी राजनवली. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल, या दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. तुम्ही पाहता तो दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना सुरू आहे. दापोडे विरुद्ध पडगे. वेलकम सुभाष शेठ जाधव, आपलं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. षटकाला मात्र सुरुवात केली अतिशय मात्र हलक्या तरी चेंडूमध्ये दिशा दाखवली. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत प्रलेश मुरांजन येऊन चेंडू फील्ड करेल तोपर्यंत काय वेगाने मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. या सत्रामध्ये सुभाषजी जाधव यांचं सुद्धा मात्र भरपूर चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि ज्या ज्यावेळी स्पर्धा असते त्या त्यावेळी मोलाचं सहकार्य त्याचं नेहमीच आयोजकांना लाभत असतो. प्रितेश पाटील चिंटू नावाने जाणला जाणारा हा खेळाडू आणि 70-70 ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे. इथे मात्र कव्हरच्या दिसले मात्र फटका टोलवला जातोय, परंतु थोडीशी मेस फील्ड मात्र शॉट कव्हर पॉईंटला मात्र पाहायला मिळाली आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. हे वैशिष्ट्य आहे प्रितेश पाटीलचं. ज्याप्रमाणे डिमांड असते, ज्याप्रमाणे सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने तो मात्र कार्य आपल्या संघासाठी नेहमीच करत असतो. एक परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपल्या संघासाठी नेहमीच त्याची तुम्हाला पाहायला मिळत असते. एक उत्कृष्ट कबड्डीपटू सुद्धा आहे. इथे मात्र पहा सेन्सिबल क्रिकेट करत त्याला माहिती आहे की धाबा इथे मात्र या ठिकाणी भरपूर चांगला येत आहेत आणि हलक्या हाताने इथे मात्र चेंडूला मात्र ठिकाणी पुश केलं आणि चेंडूला मात्र पाठवलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. क्रिकेट असेल, कबड्डी असेल किंवा लंगडी असेल आणि लंगडीचा आपण जर विचार केला तर नॅशनल लेवलचे ते खेळाडू आहेत. प्रितेश पाटील, परंतु इथे मात्र हर्षद चौधरी ऑन साइडला लॉंग ऑनला मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूवर झेप घेत असताना जयेश भगतने मात्र चेंडूला थांबवलं आणि 1 धाव इथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केली. दुसऱ्या षटकाचा तुम्ही खेळ पाहता आणि पाहता पाहता धावसंख्या पुढे जात असताना 1 गडी बाद 22 धावा. पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार मात्र हा षटक कुठेतरी अतिशय चांगलं पाहायला मिळतोय. आता पण त्यांनी 4 चेंडू हाताळले, दुरून ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचने मात्र दंडित केलं गोलंदाजाला. स्वेअर चेंडू वाईटचा इशारा. अभ्यंतर धाव आणि पहिली अभ्यंतर धाव इथे मात्र गोलंदाजांनी खर्च केली. इथे मात्र फुल टॉस आहे, चेंडू थांबणार नाही, पाठवलाय वाडिश लॉंग ऑनच्या बाहेर. प्रितेश पाटीलच्या बॅटमध्ये येणार हा सन्माननीय जनार्दनजी काकडे यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. माजी क्रिकेटपटू ज्याने एक वेल नक्कीच गाजवला होता आणि त्याला मागणी सुद्धा भरपूर होती. नक्कीच नक्कीच तुम्ही मागील जर 8-9 वर्ष पाठीमागे गेले तर नक्कीच याच परिस्थितीतील एक नामवंत खेळाडू म्हणून जनार्दन काकडेंना मात्र भरपूर लोक ओळखायचे आणि आता मात्र MD स्पोर्टचे ते कोच आहेत. आणि तुम्ही जर त्याची स्टाईल जर पाहिली तर ज्यावेळी आपण एखाद्या वेळी खांद्यावर गदा ठेवतो तशा प्रकारे तो खांद्यावर बॅट घेऊन एखाद्या स्पर्धेमध्ये उतरायचा आणि सर्व माहिती आम्हाला सुभाषजी जाधव देत असताना भरपूर चांगले जाणकार आहेत, परंतु त्यापेक्षा अधिक जाणकार आहेत क्रिकेटच्या माध्यमातून ते म्हणजे प्रितेश पाटील. चेंडूची लेंथ ओळखली
आणि मात्र पाठवलं ऑन साईडला. बॅक टू बॅक हा सलग दुसरा षटकार. तर दोन षटकांची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 35. जो फलंदाज अर्थात प्रितेश पाटील इथे मात्र बॅटिंग करतो. अगदी आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याचे पिताश्री सन्मान राजेंद्र पाटील हे आमचे अगदी MD यांचे जवळचे परम मित्र आहेत. आणि त्यांचे चिरंजीव प्रितेश पाटील या मैदानामध्ये धाबांचा पाऊस पाडतोय. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज प्रलेश मुरांजन. कुठेतरी मात्र ज्या धाबा अतिशय वेगाने येत आहेत त्या धाबांवर मात्र कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. तुम्ही जर ब्रेक लावला नाही तर मात्र ही गाडी अजूनही मात्र वेगाने धावफलकार मात्र ठिकाणी पलत राहील. इथे मात्र खेळायचा तो ऑन साईडला, परंतु चेंडू मात्र ऑन साईडला गेलाय जमिनीच्या साह्याने. परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतोय तुम्ही. एक धाव कंप्लीट केली गेली. आणि दोन्ही बाजूने आता मात्र आक्रमक धारण इथे मात्र दोन्ही फलंदाज बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी मोठमोठे फटक्यामध्ये डील करतायत. हर्षदने मात्र 2 चौकाराच्या साह्याने 10 धावांवर खेळतोय. त्यानंतर प्रितेश खेळतोय 2 षटकाराच्या साह्याने 17 या धावा संख्येवर. दोन्ही या नाबाद आहेत. अजूनही मात्र या ठिकाणी लोअर फुटा चेंडू ऑन साईडला पुन्हा ड्राईव्ह मिड विकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अतिशच्या माध्यमातून चांगली फेक होते. आणि एकच धाब्यावर इथे मात्र दोन्ही फलंदाज समाधानी असताना नेक्स्ट मॅच जयहरी रांजोली विरुद्ध कबीर स्पोर्ट खानिवली. एका बाजूला असतील प्रमोद म्हात्रे तर दुसरीकडे असतील शेखर दलवी. चांगला बॅटल तुम्हाला मित्रांनो नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळू शकेल. हो हो उडाया, ये भी जाएगी बिल्कुल साजन के घर. 6 रन. आणि मात्र परफेक्ट टायमिंग इथे मात्र साथ देखील. आणि मात्र कावू कॉर्नरच्या दिशेने मात्र हा चेंडू मात्र निघून गेला 6 धावांसाठी. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळतोय. आणि अशाच प्रकारचे फटके क्रीडा रसिकांना नक्कीच पाहायला आवडत असतात. पक्षी नक्कीच आपण पाहिले तर आपल्या पंखांवर इथे मात्र संतुलन ठेवत असताना मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे मात्र पाहिलं तर अजून एक खराब चेंडूची फेकी पाहतो आपण. अगदी खेळपट्टीच्या बाहेर मात्र चेंडूला मात्र ठिकाणी गोलंदाज प्रलेशने फेक केलं. 1+1 फलंदाज एक धाव पलून पूर्ण गेली. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या बोनसच्या रूपाने. एक नो बॉलच्या स्वरूपात तर एक बायच्या स्वरूपात. आणि या पुढील चेंडू मात्र फ्रीट असेल. प्रेशर मध्ये मात्र गोलंदाजी कुठेतरी पाहायला मिळते. कारण कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता प्रलेशने परंतु भरपूर नियंत्रण त्याने गमावलं. आणि फ्रीट चेंडू मात्र सामना करेल प्रितेश पाटील. अजून एक इथे मात्र ठिकाणी खराब चेंडू पाहू शकाल. पंच आमच्याकडे मात्र वळतायत. लाईन चुकीची आहे. डाबा स्टिकच्या पलीकडे मात्र पाहायला मिळाली. आणि मात्र वाईटचा इशारा. सुरेश पारदी याचं तर मात्र भरपूर मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं शुभागमन होतोय. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. कारण जे आपण PTCचे जे 24 संघ पाहता मित्रांनो त्यासाठी अपार मेहनत केली. फ्रीट चेंडूवर मात्र या ठिकाणी ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटीलने हा दमदार षटकार. धावसंख्या इकडून पाहू शकाल 50 52 धावा.
तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही आपण पाहताना मात्र प्रितेश पाटील आतापर्यंत वैयक्तिक आपण जर विचार केला तर 24 धावांवर खेळतो, नाबाद आहे. 7 चेंडू त्याने फक्त फेस केले. काय जबरदस्त बॅटिंग पाहतोय आपण. अजूनही या षटकानंतर एक षटकाचा खेळ तुम्ही पहिल्या डावामध्ये पाहणार आहात. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, मात्र बीट होतोय. दापोडे गौरव या नावाने सुद्धा मात्र या खेळाडूला जाणला जातोय प्रितेश पाटील. आणि आपण जर हिटमॅनचा विचार केला तर हर्षद चौधरीला मात्र ओळखला जातोय. एक अगदी बॅलन्स संघ आपण पाहतोय भिवंडी तालुक्याचा आपण जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमधील. इथे मात्र ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ती लेंथ ओळखली फलंदाज प्रितेश पाटीलने. फटका तर मध्ये भरपूर वेळ लावायचा होता परंतु चूक झाली आहे जयेश वारकेच्या माध्यमातून आणि जीवनदान मिळतोय फलंदाज प्रितेश पाटीलला. हा जीवनदान कदाचित स्लॉक षटकामध्ये किती महागात पडेल हे मात्र येणारी वेळ आणि येणारा काल आणि येणारा क्षण इथे मात्र पडगे संघाला नक्कीच सांगून जाईल. शेवटच्या चेंडूर मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप जीवनदान मिळाला. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाज आणि 3 षटकांची समाप्ती. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धाबा धावफलकावर लागत असताना माध्यमातून सन्मान केला जाईल एक लेजंड खेळाडू. आपण जर पडगाव विभागाचा विचार केला तर कारण पडगाव विभागच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्यांनी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळी छाप सोडली आहे. असे एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि त्यांना तुम्ही नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये सुद्धा खेळताना पाहणार आहात. आमचे रामकृष्ण काकडे सुद्धा आलेले आहेत, हरिभक्त परायण आहेत, त्यांच्या समेत माजी सरपंच गुरुग्रामपंचायत वाचेरीची विश्वास शेठ मागे हे सुद्धा मात्र सकाळपासून या स्पर्धेमध्ये उपस्थित त्यांनी दाखवलेले आहे. आणि या हंगामाचा जर विचार केला तर एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघासाठी रामकृष्ण काकडे काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. गोलंदाजीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी टाकत असताना आणि बाबगावच्या स्पर्धेमध्ये तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. तर चौथ्या षटकात सुरुवात करेल गोलंदाज जयेश भगत. हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली आहे आणि ती मात्र लेंथ पिक करून मात्र पाठवला स्क्वेअर लेगच्या दिशेने. हर्षद चौधरीच्या बॅटमध्ये येतोय हा दमदार षटकार. तिसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या मात्र 19 आणि या ओव्हरमध्ये धाबा किती येतील कारण पहिल्याच चेंडूवर इथे मात्र 6 धाबा फलंदाजाने जोडला आणि त्यानंतर इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी मिस टायमिंग फटका पाहायला आपला चेंडू मात्र निघून जातो कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील करेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या. आणि काय जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी मात्र मोठे फटके ते खेळतात आणि त्यानंतर सिंगल डबलवर सुद्धा मात्र भर हे दोन्ही फलंदाज टाकत असताना चांगली बॅटिंग चांगला गेम प्लॅन इथे मात्र ठिकाणी चांगला अभ्यास करून मात्र संघ या स्पर्धेच्या माध्यमातून उतरलाय. तो म्हणजे वीर तानाजी दापोडी संघ. इथे मात्र मिस टायमिंग फटका मिड ऑफला चान्स आहे. ललित आगिवले आहे चेंडू खाली. पहिल्या अटेम्प्टमध्ये मात्र चेंडू निसरला परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडू त्यांनी पकडला आणि इथे मात्र खेळ समाप्त होतोय. फलंदाज हर्षद चौधरीचा लागतोय धक्का क्रमांक 2 वीर तानाजी दापोडे या टीमला. काय जबरदस्त बॅटिंग करतोय आजच्या दिवसभरामध्ये. पहिल्या मॅचमध्ये 9 चेंडू पेस केले होते, 37 धाबा जोडले होते आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र 9 चेंडूचा त्यांनी सामना केला. 2 षटकार 2 चौकार सहाय्याने 24 धाबांचं बहुमूल्य योगदान आपल्या संघाला देत असताना नवीन फलंदाज येतोय इनेट नंबर
4 गणेश येतोय. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु जमिनीच्या साईडने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आणि मात्र दुसरी धाव सुद्धा मात्र सहजपणे इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. धावसंख्या 2 धाब्याने पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल. चौसष्ट धावा 64. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगला चेंडूची पैकी अगदी वाईट यॉर्करला लेंथ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. त्याचमुळे मात्र चांगला क्षेत्रक्षण तुम्ही पाहिला मिड ऑफला. कुठल्याही प्रकारचा मात्र धाव घेण्याचा इथे प्रितेशने प्रयत्न केला नाही कारण शेवटच्या चेंडूवर मात्र स्ट्राईक त्याच्याकडे असणं गरजेचं होतं आणि त्याचमुळे त्यांनी मात्र कुठलाही इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. इथे मात्र लाईन पाहावी लागेल चुकीचे आहे पण त्याचा वाईटचा इशारा. उजव्या स्टेजच्या भरपूर बाहेर इथे मात्र चेंडूची लेंथ तुम्हाला पाहायला मिळाली. अतिरिक्त धाव इथे मात्र स्कोर कार्डमध्ये 8 केली जाईल. 65. 65 धावा. काय जबरदस्त खेळ इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक चेंडू शिल्लक आहे अजून या पहिल्या डावातील. लगेच आपण नाणेफेक करू. इथे मात्र स्लॉक स्वीप लगावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र परफेक्टली मात्र टायमिंग साधलं नाही आणि फलंदाज गणेश धावचीच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 3रा. तर अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. बॅटिंग करत असताना 3 गडी गमावले वीर तानाजी दापोडे संघाने. धावा जोडल्या 65 आणि हा सामना जिंकायचा असेल तर आदित्य स्पोर्ट पडक्या संघाला 66 धावा पाहिजे जोडावा लागतील आणि एक तर या धावा कशा रीतीने पाठलाग करतील तत्पुरते आपण पुढील सामन्याचे नाणेफेक करणार आहोत. कबीर स्पोर्ट खानिवली विरुद्ध जय हरी राजनोळी असा सामना तुम्ही पाहणार आहात. तर राजनोळी संघाचा कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे त्वरितच. दापोडेचे विद्यमान सरपंच सन्माननीय संभाजी पाटील साहेबांना संभाजी शेठ पाटील यांना विनंती करतो आणि त्यांच्या समेत सन्माननीय अनिल शेठ पाटील या दोन व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत आणि हायवे देवेचे समाजसेवक ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. संघ आहेत कबीर स्पोर्ट खानिवली विरुद्ध जय हरी राजनोली आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी तर नाणेफेकी या ठिकाणी केली जाते आणि दर्शन पाटील इथे मात्र कॉल देत आहेत. सरपंच चषकाची मागणी केली आणि ते झालेलं आहे. जशी मागणी तसा पुरवठा. मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की पुन्हा जाऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दर्शन टॉस जिंकला. या रोशन तुम्हाला नक्कीच या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिलेली आहे तर कशा रीतीने तुम्ही या संधीचं सोनं करणार? आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. समोर जय हरी रांजोळी संघ आहे. त्यांनी पहिल्या मॅचमध्ये चांगलं बॅटिंग केले आहे तर या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकून तुम्ही प्रथमतः गोलंदाजी करणार की फलंदाजी? गोलंदाजी. काय पाठीमागचं कारण? आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आमची चांगली बॉलिंग आहे. जो संघ तुमचा प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरतोय तो संघ आहे की काही आम्हाला यंगस्टार कदाचित या मॅचमध्ये पाहायला मिळतील? नाही, यंगस्टर आहेत ना. आणि महत्त्वपूर्ण खेळाडू अर्थात पहिले तर शेखर दलवी यांचं तुम्हाला चांगला योगदान असतं परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या खेळाडूकडून तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? समीर दलवी, राहुल, दर्शन. आणि तुझ्याकडनं काय देण्याचा प्रयत्न करशील आपल्या संघाला? 100% देण्याचा प्रयत्न करेल. तर त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या समेत प्रमोद म्हात्रे आहेत. अतिशय जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये तुम्ही केलेली आहे आणि तुम्ही नक्कीच 40 क्रॉस करून सुद्धा मात्र एवढ्या चांगल्या प्रकारचा खेळ प्रस्थापित करतात. त्याचा पाठीमागचं कारण काय आहे हे नक्कीच मी जाणून घेऊ इच्छितो. खेळ कुठलाही खेळ असतो नेहमी मेहनत केली सराव केला तर खेळामध्ये टिकून राहतो माणूस. 4 षटकांची मॅच आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटतं या खेळपट्टीवर किती धावसंख्या तुमच्या गोलंदाजी पाहिल्यानंतर सेफ्टी ठरू शकतील? 50+. आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा आहेत? आहेत आमच्याकडे जितू आहे, भावेश आहे. शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द म्हणू शकशील?
अतिशय चांगला आयोजन आहे आणि इथं सातत्याने बघत जातो का चांगलं आयोजन इथं बघायला मिळतं आणि पहिल्यांदा इथं आम्ही खेळतोय. तर नक्की तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस समाप्त झालेला आहे. कबीर स्पोर्ट खानिवली वन द टॉस अँड चॉईस टू फील्ड फर्स्ट. तर मी शेखर दलवी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. शेखर दलवी यांना विनंती टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि सन्मान करतील आमने पाड्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुभाष जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. उबदार माची शाल आणि त्यानंतर अगदी आठवणीत राहणारा हा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. टेनिस क्रिकेटचा एक मोठं नाव शेखर दलवी यांचा हा सन्मान सरपंच चषकाच्या माध्यमातून केला जातोय. आणि शेखर दलवी आणि सुरेश पारदे यांच्या माध्यमातून लेदर क्रिकेटसाठी अकॅडमी सुद्धा मात्र ओपन आहे. जर नक्कीच त्यांना त्या अकॅडमीमध्ये कोणाला जर पार्टिसिपेटिंग करायची असेल तर तुम्ही शेखर दलवी किंवा सुरेश पारदे यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर जाऊया आपण सरळ टॉस बॉक्स मधून कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक राहुल भोईर सर. थँक्यू सो मच योगी पाटील. तर चेंडू आपण लगेचच चॉईस करायचंय. टॉस झालाय आणि दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण आपला चेंडू लगेच चॉईस करायचा प्लीज. 8वा सामना आजच्या दिवसातील दरम्यान मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाली मॅच. 7वी मॅच माफ करा. याच्यानंतर 8वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य स्पोर्ट्स पडघे विरुद्ध वीरतानाची दापोडे अशी लढत आहे. टार्गेट 66. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल फटका समोर खेळत व्ही शेप मध्ये सुंदर शॉट. तेवढी चांगलं फिल्डिंग प्रितेश पाटील उर्फ चिंटू. व्हेरी गुड फिल्डिंग. जयेश आणि प्रलेश असे दोन सलामीवीर फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच होईल. दोन चांगल्या टीम आमने सामने आहेत म्हणजे नक्की चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. कमी केले गती फटकावेत खेळलेत. चेंडू उंच गेला भरपूर लांब देखील तेवढाच आहे. बरोबर येत असताना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा सिक्सर. बॉलर हिट सोपं नसतं. हा फटका खेळणं एक वेगवान गोलंदाज आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. विजयासाठी 66 बनवायच्या आहेत. राऊंड विकेट ना बागफुला जाऊन कट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला बॅटचा संपर्क नाही. एक सिनियर लजन खेळाडू आहेत राजन पाटील दापोडे गावचा हा खेळाडू. राऊंड विकेट. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. पाठवला चेंडू या दरम्यान लॉंग 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 बिग वे एमडी षटकार. चांगली बॅटिंग करत असताना कोटा पाजा होता आणि पूर्णपणे हा शॉट खेळला फलंदाजानं. प्रलेश मात्र चांगली बॅटिंग करतो. त्याच्या बॅट मधून आलाय हा दुसरा षटकार. चेंडू भरपूर 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 दूर गेलाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 वरती. सुरेश दळवी यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि प्रवीण केने त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून सरपंच चषक 2022 या विभागातील एक नामांकित आणि सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच ट्रॉफी 2022. राऊंड विकेटने खोदून आणल्या फटका विषयामध्ये समोर. तिथे फिल्डर प्रितेश पाटील आहेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव मात्र एक मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 14 या आकड्यावरती आपल्याला धाव पालक पाहायला मिळतो. चांगली सुरुवात आदित्य पडगे टीमची या मॅच मध्ये. राऊंड विकेट ना इथनं नक्कीच हा चेंडू ऑन साइडला बरोबर लॉंग ऑनला कॅच होता. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. पहिला धक्का लागत असताना आदित्य पडगे टीमला खेळाडू
चला दापोडे संघ वे कमी घ्या प्लीज, स्पीडअप करा आपण मॅचला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावा फलकावरती एकूण 14. थोडासा वेळ आपण कमी घ्या. 3 षटकांचा अजून एक खेळ बाकी आहे, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू शिल्लकीत विजयासाठी 52 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल. प्रितेश ओव्हर द विकेट ना. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. कठोर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील. काय गोलंदाजी प्रितेश पाटील, एक अप्रतिम खेळाडू आहे. जबरदस्त क्रिकेट नक्कीच तो खेळतो. नक्कीच ते ग्रामीणसाठी असेल अथवा सिटी क्रिकेट असेल, भरपूर चांगला खेळ त्याचा नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. एक रायझिंग स्टार आहे आणि खूप कमी वेळामध्ये जास्त प्रगती आतापर्यंत केली, त्यासाठी मेहनत देखील तेवढीच घेतली प्रितेश पाटील उर्फ चिंटू. नेक्स्ट बॉल कमी केली गती. पुन्हा एकदा खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न सोपा नाही प्रितेशला मात्र पेस करणं, कारण का गोलंदाजी आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट अजय घरत. व्हेरिएशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. वेग सर्व नाही. वेगावरती नक्कीच तुमचं नियंत्रण देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ती नियंत्रित गोलंदाजी आता करत असताना प्रितेश या षटकामध्ये 2 चेंडू डॉट आलेत. थोडासा प्रेशर दबाव नक्कीच असेल आदित्य पडके टीम वरती या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ऑनसाइडला हा फटका. तिथं फिल्डर दिनेश उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव मात्र 1 मेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 15 वरती धाव फलक. पहिल्या ओव्हरमध्ये 14 खर्च केला. राजन पाटीलने एक विकेट देखील घेतली होती. 66 टार्गेट आहे आणि साकिंग याला आता मात्र बाजिल सज्ज खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट ना. वेगवान चेंडू वे फटका देखील चांगला. इनफिल्डच्या वरून डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू जाईल भरपूर वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर बाजिलच्या बॅट मधून. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ना वेगानं पुढे जाते. 19. ओव्हर द विकेट ना गती कमी केली. फटकावे मिसामिंग शॉट. हिटमॅन झेलच्या खाली. चूक होणार नाहीये. बाजीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा धक्का दुसरा आदित्य पटकी टीमला. बाजिल बॅक टू द पवेलियन. सुफियान आले. नवीन फलंदाज, न्यू बॅटर. ओव्हर द विकेट ना. गती पुन्हा कमी केली आहे. स्विंग आणि मिस. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला प्रितेश पाटीलची पाहायला मिळली. प्रितेशने फक्त दावा खर्च केला षटकामध्ये 5. एक विकेट देखील त्यांनी कंप्लीट केली आणि एकूण षटकं संपली आहेत. या दरम्यानचे 2 धावा झाल्यात. 19 बनवायच्या आहेत 66. पहिल्या ओव्हरमध्ये दावा खर्च केला राजन पाटीलने 14 विकेट घेतली 1. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रितेशने दावा खर्च केला 5 विकेट घेतली 1. आता चेंडू शिल्लक आहेत 12. बनवायच्या आहेत 47 या मॅच मध्ये. वेग कमी घ्या. दापोडे फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायची. Yes, DJ.
वे कमी का प्लीज. लेकिन अजय गरज सुप्यान आहे मैदानाच्या आतमध्ये म्हणजे अजूनही खतरे की घंटी. कारण का सुप्यान जो असा फलंदाज आहे शेवटपर्यंत राहील तर कदाचित सामन्याचे रिझल्ट आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकेल. असं मात्र सुप्यान एक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो एक चांगला खेळाडू आहे. बघूया इथनं दापोडे संघ त्याला रोखतो. इथनं मात्र सुप्यान हा सामना जिंकून जातो. 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 47 गरज आहे. गोलंदाज समीर आहेत गोलंदाजी मार्क वरती. थर्ड ओव्हर व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर द विकेट ना. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बरोबर भरपूर बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईट बॉलचा आलाय. खराब पहिला चेंडू आला. तिसरा षटका देईल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या धावा फलकावरती एकूण 20 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. ओव्हर द विकेट ना. गती कमी केली. स्लॉक स्वीपचा फटका सुंदर आहे. अति सुंदर आहे. पाठवलं त्याला मात्र सरपंच साहेबांचा शुभागमन झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. संतोषजी काकडे साहेबांचा शुभागमन झालं. मॉर्निंग मध्ये नक्कीच आपल्यासोबत जॉईन होते. थोडासा की त्यांनी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा त्यांचं शुभागमन झालं. त्यांच्याच नावाने ही क्रिकेट स्पर्धा सरपंच चषक 2022. संतोषजी काकडे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 11 चेंडू 40 इक्वेशन आहे. फटका तर चांगला आहे. तेवढी चांगली फिल्डिंग आणि आता मात्र सुपियानला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. परत तो या दरम्यान सुपियान आणि खराब कॉलिंग तर अजिबात नव्हती आणि येते ही रनआउटची विकेट. सुपियान मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर बरोबर. सन्माननीय योगेशजी जाधव जे उपसरपंच आहेत त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. उदय शेलार जे वाशेरे गावचे उद्योजक आहेत त्यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुपियान जास्तीत जास्त वेळा रनआउट होणारा मात्र हा खेळाडू आहे जो भरपूर वेळा रनआउट झाला आणि आता देखील महत्वाच्या मॅच मध्ये त्याची रनआउटची विकेट आली आहे. संघाची धावसंख्या दरम्यान 26-26 वरती आणि या मैदानाच्या आतमध्ये प्रलेश मात्र अजूनही संघर्ष करतोय. चांगली मॅच होईल. 3 षटकार प्रलेशच्या बॅट मध्ये. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 40 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 10-40 इक्वेशन. मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही टीमला इथं अजूनही समान संधी आहे हा सामना जिंकण्याची. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. इनसाइड आउट. फटका हवेत. मिसामिंग शॉट. फिल्डर आहे जेलच्या खाली आणि प्रलेशला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आदित्य पडकेला लागणारा अजून एक मोठा धक्का. माजी सरपंच सन्माननीय संभाजी शेठ पाटील यांच्याकडनं मात्र झेल ज्या खेळाडूने पकडलाय त्यासाठी 500. दिवेशने मात्र झेल पकडला. दिवेशसाठी 500. संभाजीजी पाटील जे दापोडे गावचे आहेत माजी सरपंच आणि त्यांच्याकडनं हा पारितोषिक डिक्लेअर झाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना मोठे फटके खेळावे लागतील.
राजन पाटील तिथे उपस्थित आहे. सिंगल डबलने तर काम जमणार नाही. या मोठे फटके खेळणं खूप गरजेचं असणार आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जातीये पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 27-27. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या आहेत 39. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना भीमर आहे. भीमर चेंडू संघाला बिमार करतो असं म्हटलं जातं. एक धाव तर धावून घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. 1+1 एकूण 2 धावा आहेत ना मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. नक्कीच येणारा चेंडू फ्रीटचा देखील असणार आहे. धावा स्कोर बोर्ड वरती 29 आहे. 8 चेंडू 37 धावेची अजूनही गरज आहे. चला वे कमी घ्या प्लीज. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो, मात्र गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. धाव एकच मेल. विकेट फुल टॉस आहे. फटका देखील चांगला आहे आणि धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. चला दापोडी संघ वे कमी घ्या प्लीज. 6 चेंडू 30 धावेची गरज आहे. सहा 30 इक्वेशन. दीनानाथ आहेत अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. दापोडे संघ फिल्डिंग लावून घ्या प्लीज, सहकार्य करा. चला दापोडे संघ प्लीज थोडं सहकार्य करा. दिनेश अजून 3 सामने खेळवायचे. चला लवकर. सहा चेंडू 30 धावा असं समीकरण. 5 षटकारांची गरज आहे. दीनानाथ आलेत अंतिम षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा चांगला चेंडू आहे. डायरेक्ट ही देखील झाला नक्कीच आणि फलंदाज बाद देखील होतील. अजून एक धक्का. पाच चेंडूने आता मात्र 30 धावेची गरज आहे. षटकारच मारावे लागतील या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी आदित्य पडगी टीमला. पाच चेंडू 30 धावा असं नवीन फलंदाज. पाच चेंडू 30 धावा.
या दरम्यानचा हा देखील चेंडू आता मात्र चांगला पाहायला मिळतो आणि आता मात्र या मॅच मध्ये नक्कीच औपचारिकता बाकी असणार आहे. लिगल 4 चेंडू मात्र दापोडे संघाला अर्थातच दिनानाथला मात्र टाकायचे आहेत. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये दापोडे संघाचा देखील आपल्याला पाहायला भेटला या स्पर्धेच्या माध्यमातून. सरपंच चषकाचा आजचा पहिला दिवस आणि भरपूर चांगला क्रिकेट, भरपूर चांगला खेळ नक्कीच आपण आज एन्जॉय करतोय. अजून नक्कीच चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. लघुटप्प्याचा आहे फटका देखील सुंदर आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे, चुकवणार नाहीये फलंदाज बाद. चला फास्ट चला, लवकर चला जरा प्लीज. दीनानाथ अकुटप्पाचा आहे फटका देखील सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. विजय आणि पराजयाचा अंतर मात्र कमी करता येऊ शकेल. प्रयत्न मात्र सुरू आहेत. चेंडू ओव्हर द विकेट. दरम्यानचा चांगला चेंडू आहे आणि इथनं 10 विकेट्स मिळेल आणि चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. अंतिम चेंडू शिल्लक असेल. यापुढच्या दोन्ही टीमला सज्ज राहायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम आपण अजिबात वेळ न घेता लगेचच आपल्याला फिल्डिंग दरम्यान लावायचे. फटका तर चांगला आहे आणि धावा देखील चांगला मिळतात आल्या. चौकार